नमस्कार, स्वागत आहे तुमचं रोहित वानखेडेस किचनवर। चला आज जसं मस्त आंब्याचं लोणचं करूया। इथेही मी आंबे स्वच्छ धुवून कट करून घेतलेले आहेत आणि इथेही मोहरी डाळ घेतलेली आहे। मोहरी डाळ थोडी गॅसवर गरम करून घ्यायची आहे। याला जास्त वेळात 2 मिनिटं गरम करून घ्यायची आहे मंद आचेवर। आता हे काढून घेते। मेथ्या घेतलेल्या आहेत। मेथ्या सुद्धा छान अशा भाजून घ्यायच्या आहेत। मंद आचेवरच भाजून घ्यायच्या आहेत। आता इथं मिरे घेतलेले आहेत आणि लवंगा घेतलेल्या आहेत। हे सुद्धा भाजून घेतलं। जिरं घेतलं भाजून आणि ही इथं मोहरी घेतलेली आहे। हे सुद्धा भाजून घेतली। याला पूर्ण मिक्सरला वाटून घेतलेलं आहे हे सर्व। आता इथं टाकून घ्यायचं आहे एकाने हे पूर्ण साहित्य। तुम्ही हवं तर मसाल्याचं प्रमाण जास्त वाढवू शकता। आता मी इथं लोणच्याचा मसाला वापरणार नाही आहे। मोहरी, जिरं, मेथी आणि धनिया पावडर हे सुद्धा याच्यामध्ये घेतलेलं आहे। व्यवस्थित त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ टाकून घेते, लाल तिखट आणि हळद पावडर पूर्ण टाकून घ्यायचं आणि छान याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण असं याला सर्व मटेरियल लागलं पाहिजे या फोडीला, असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी याला अशा प्रकारे पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे। अगदी 2 वर्ष सुद्धा टिकून राहते हे लोणचं। आता 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि गूळ सुद्धा याच्यामध्ये घालून घेते गूळ आणि त्याला सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेते आणि गरम केलं तेल आणि थोडं थंड होऊ दिल्यानंतर याच्यामध्ये मी हे तेल याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि छान असं व्यवस्थित मिक्स झालं की भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे। व्यवस्थित पूर्णपणे असं हे पूर्ण आपल्या जे लोणच्याच्या फोडी आहेत त्याला लागलं पाहिजे पूर्ण मसाल्याचा। बघू शकता खूप छान असं लोणचं हे दिसायला आहे। तर इथं काढून घेते एका याच्यामध्ये आणि याला हे भरणीभर भरून ठेवायचं आहे। कसा वाटला आजचा व्हिडिओ हे नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। पुन्हा एकदा भेटू एका नवीन छानसं व्हिडिओमध्ये। तोपर्यंत